सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांच्यासमोर मी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला दिलेल्या वेळेनुसार मी इथे पोहोचू शकलो नाही. आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश मुख्य हा आहे की जी पनवेलची सार्वत्रिक निवडणूक आहे 2026 ची, या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे 78 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यातले आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहेत की भाजपचे 71 आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 4 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे 2 आहेत आणि आरपीआयचा 1 उमेदवार आहे. असे 78 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत आम्ही. आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते पनवेलमध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत. उद्या 11 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे. या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामचंद्र ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. उद्या भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी होईल. आणि या पनवेल महानगरीमध्ये मुंबईवरून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्म बांधव आहेत, आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोठे, खारघर, विसुंबे, तलोजा या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे. आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या सर्व धम्म बांधवांना, आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद आहे. दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 5 तारखेला प्रभात पर्व वरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी प्रभात पर्व आपल्या पत्रकार बंधूंना बोलवलं आणि तिथे काही त्यांनी जिल्हाध्यक्षांवरती असतील ते काही त्या ठिकाणी चिखलफेक केली. त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपणास इथे मी बोलवलेलं आहे. महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना आरपीआयचा 1 उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत. आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी महायुतीतून एकत्र लढत असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेली आहे त्या सर्वांवर त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या समज दिला. त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता अशी काम म्हणून जे आरपीआयचे कार्यकर्ते तशा पद्धतीने जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी
गायकवाड यांना 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. ती दिलेलं नव्हतं, ती जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती. त्या विजय गायकवाड यांचं देखील मी 6 वर्षासाठी त्या ठिकाणी आहेत ज्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाहीये. स्वतः आरपीआयचे असलेल्या आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत असं सांगतात. या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या 4 दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे, ही माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खऱ्या अर्थाने महायुतीचं धर्म पाळत असताना या ठिकाणी आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचं काम करावं हा जो उद्देश आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे स्पष्ट आदेश असतात की आपली युती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी युतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणे जो कोणी कार्यकर्ता काम करणार नाही त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे तो अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून माझा असल्या कारणाने मी आज या सर्वांना जी पहिली नावं घेतली ते एकूण 10 कार्यकर्ते आहेत ज्यांचं मी निलंबन केलेलं आहे 6 वर्षासाठी. आणि 7 कार्यकर्ते असे आहेत की त्यांना नोटीस देण्यात येणार आहे आज. त्यांना 4 दिवसाचा टाइम पिरियड असणार. 4 दिवसात त्यांनी खुलासा करायचा आहे आणि योग्य खुलासा त्यांनी जर केला नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्याच उद्देशाने आज खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. आपल्याला काय याच्यावरती प्रश्न कारवाईचा अधिकार आणि त्यात तुमची आरटीआयची एवढी होती की एवढ्या सगळ्या काळात ते निलंबन करू शकतात. तिसरा मुद्दा त्यावर असा होता की जी उमेदवारी दिली गेली त्या बाबतीत जिल्हाध्यक्ष निर्णय घेतले नाही, वरती तुमचे केंद्रीय असतील राज्यमंत्री आठवले यांना कळवलं गेलं आणि स्थानिक कार्यकर्त्यांना कळवलं गेलं असं सांगितलं. जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने जबाबदारीचं पद जे माझ्याकडे आहे तर या रायगड जिल्ह्यामधील जे जे कार्य ते पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा 100% अधिकार मला आहे आणि त्या अधिकारातच मी आजची ही कारवाई केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की तो आता तुम्ही सांगितलं की उमेदवारीच्या बाबतीतला आशिष कदम हे जे उमेदवार आहेत जे स्वतःला आरपीआय उमेदवार म्हणत आहेत त्यांना आरपीआय पक्षाकडून आमच्या एबी फॉर्म मिळालेला आहे का तर नाही. त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये त्यामुळे त्या अपक्ष उमेदवार आहेत. आणि त्यांना जर ते सांगत असतील की आम्हाला पक्षाकडून आदेश किंवा काय तर पक्षाकडून असा कुठलाही आदेश नाहीये. पक्षाकडून आदेश प्रभाकर कांबळेंसाठी स्वतः साहेबांचा आणि उद्या साहेब ते स्पष्ट करतीलच. उद्याच्या सभेला साहेब स्वतः प्रचाराच्या सभेला उद्या उपस्थित राहत आहेत. त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण आहे आपल्या समोर जाहीर झालेलंच आहे की प्रभाकर शाबा कांबळे हेच उमेदवार आहेत. ते त्यांनी मान्य केलेलंच आहे की उमेदवार तुम्ही नोटीस दिलेला आहे. त्यांचा असं म्हणजे की उमेदवार निवडीच्या वेळेला जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय फक्त जिल्हाध्यक्षांनी घेतला. निर्णय रामदास त्यांनी तक्रार केली होती त्यांनी पण त्यात निर्णय घेतला नाही आणि स्थानिक आमदार पण सांगितलं असं त्यांचं म्हणणं. असं अजिबात नाहीये. या ठिकाणी निवडणुकीची ज्या प्रक्रिया असतात किंवा कुठल्या महत्वपूर्ण विषयावरती कुठला निर्णय घ्यायचे असतात तर ते निर्णय सगळे घेत असताना मी स्वतः आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांशी चर्चा करूनच घेत असतो.
साहेबांसोबत चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय मी कधी घेत नाही. आणि या विषयाची चर्चा देखील आदरणीय साहेबांच्या सोबत झालेली होती. ते स्वतः देखील उपस्थित होते आणि त्या ठिकाणी साहेबांनी जेव्हा मला आदेश दिला की प्रभाकर कांबळेंचा उमेदवारी अर्ज दाखल करा, त्या पद्धतीने प्रभाकर कांबळेंचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रभाकर कांबळे हे त्यांच्या प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तो त्यांचा सुरुवातीपासूनचा कार्यक्षेत्र नव्हता. त्यांच्यावर ही जबाबदारी मिळाल्यानंतर पक्षाकडून त्यांना एक अभिवचन देण्यात आलं होतं की निवडणूक प्रक्रिया जेव्हा स्टार्ट होईल पनवेल महापालिकेची, ज्या काही जागा सुटतील त्यातली पहिली जागा ही प्रभाकर कांबळेंना देण्यात येईल. या हे त्यांना दिलेले जे शब्द होता त्या शब्दाप्रमाणे मी जिल्हाध्यक्ष आणि स्वतः साहेब त्या शब्दाप्रमाणे आम्ही त्यांना उमेदवारी दिली. परंतु या ठिकाणी 17 नंबर मध्ये ज्यावेळी आम्ही उमेदवारी मागत होतो त्या ठिकाणी 17 नंबर मध्ये त्या ठिकाणी ती उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे तिथे जे नगरसेवक आहेत प्रकाश बेडेदार ते ती जागा लढवतात. त्या ठिकाणी ते नगरसेवक आहेत, त्याच्यामुळे ती जागा आम्हाला सुटत नव्हती. तेव्हा आम्हाला भाजपनेच विनंती केली की तुमचा प्रभाग क्रमांक 12 आहे ना, त्या ठिकाणी आपण प्रभाकर कांबळेंना संधी द्या. मग प्रभाकर कांबळेंना या ठिकाणी संधी देत असताना इथे काही आशिष कदमचा खऱ्या अर्थाने हक्क नव्हता. आशिष कदमची मागणी होती, पण इथं खरा हक्क होता कामोठा शहर अध्यक्ष मंगेश दिवारच. आणि मग 17 नंबर मिळत नाही, मग 12 नंबरच मिळत आहे आणि तिथून तुम्ही प्रभाकरांना उभी करा असं जेव्हा मित्र पक्षाकडून आम्हाला सांगण्यात आलं की तिथे संधी मिळत तर तुम्ही इथे संधी घ्या, तर त्यावेळेस मी प्रथम शहर अध्यक्ष मंगेश दिवार यांच्याशी चर्चा केली. आणि मग मंगेश दिवारांनी सांगितलं की ते आपले जिल्हाध्यक्ष आहेत या क्षेत्राचे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी माघार घेतो की जागा त्यांना देण्यात येईल. आणि मग ती चर्चा झाली, तशी चर्चा साहेबांसोबत झाली आणि वरिष्ठांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कुठली गोष्ट लपून केलं जात नाही, कुठलंही काम साहेबांना न सांगता निर्णय घेतले जात नाहीत. त्याच्यामुळे जो निर्णय घेतलाय तो साहेबांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ते जे सांगतायत ते सगळं चुकीच्या गोष्टी आहेत.